गरीब मराठा काही देणं घेणं, ते मध्ये आम्हाला काही देणं घेणं नाही. ते राजकारण का आपला धंदा आहे का म्हणजे ते आपल्याला आरक्षण महत्वाचं. आम्ही आहेत. सरकार कोणतंही स्थापन हो, कुणीही मुख्यमंत्री बनो, आम्ही आंदोलन करणार आणि आमचा प्रश्न सोडवणार. या आंदोलनाची काय दिशा असणार आहे, कशा पद्धतीनं नियोजन असणार आहे आणि किती भव्य हे आंदोलन होणार आहे, या संदर्भानं मनोज जरांगे पाटील तुम्हाला सांगतो, एकदा तारीख डिक्लेअर झाली मग आता ती मुंबई हो किंवा आंतरवली हो, तुम्हाला पब्लिकच बसलेली इतकी दिसणार, कशातच बसणार नाही एवढी पब्लिकांना. तुफान तोवर काम उरकून घेणार सगळे. खरं तर एकदा का तारीख डिक्लेअर झाली की त्या दिवसापासून मराठ्यांचं हे विराट आंदोलन होणार असल्याचं पाहायला मिळतंय. हे उपोषण असणार आहे आणि सामूहिक उपोषण करण्याच्या तयारीत जरांगे पाटील आता कुठं ना कुठं तरी पाहायला मिळत आहेत. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, मुख्यमंत्री ठरत नाही, उपमुख्यमंत्री ठरत नाही, खाती वाटप होत नाही, तोपर्यंत ही उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही. मात्र हे जे काही उपोषण होणार आहे ते उपोषण विराट अशा स्वरूपाचं असणार आहे असं माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटील बोलून गेले. एक तर या उपोषणाची दोन ठिकाणं असू शकतात. एक म्हणजे अंतरवली सराटी आणि दुसरं म्हणजे मुंबईचं आझाद मैदान. मुंबईच्या आझाद मैदानावर सुद्धा हे मराठ्यांचं आमरण उपोषण म्हणता येईल किंवा हे विराट आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तसं जरांगे पाटलांनी तुळजापूरला गेल्यानंतर सुद्धा बोलून दाखवलंय आणि माध्यमांसोबत वेळोवेळी ते बोलतायत. दोनच ठिकाणं आताच्या आंदोलनाला असणार आहेत. एक म्हणजे अंतरवली सराटी आणि दुसरं म्हणजे मुंबईचं आझाद मैदान. या सगळ्या संदर्भानं बोलताना जरांगे पाटील एक महत्वाची गोष्ट सांगतात, ती म्हणजे विराट अशा स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे. कशातच बसणार नाही, एवढी पब्लिक, एवढा मराठा बांधव गोळा होणार आहे, एकत्र होणार आहे आणि मराठ्यांची जी मागणी आहे ती पुन्हा एकदा ताकदीनं इथल्या सरकारच्या, नव्या सरकारच्या समोर मांडण्याच्या तयारीत मराठा बांधव आणि जरांगे पाटील असल्याचं पाहायला मिळतंय. जरांगे पाटील माध्यमांसोबत बोलताना सांगतायत की तारीख आम्ही आत्ताच ठरवणार नाही, तारीख आम्ही आत्ताच डिक्लेअर करणार नाही की कधीपासून हे उपोषण करायचं. जोपर्यंत सरकार स्थापन होत नाही, हे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांच्या समोर एक आव्हानाच्या स्वरूपात हा मराठा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत येण्याच्या तयारी दिसतो आहे. जरांगे पाटील त्या दृष्टीनं खरं तर पाऊलवाट सुद्धा उचलतायत. एक जरांगे पाटलांनी आता दर्शनासाठीचा दौरा सुद्धा काढला होता. त्यात तुळजापूर, पंढरपूर अशा देवस्थानाचं दर्शन घेऊन जरांगे पाटील पुन्हा एकदा या लढ्याच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि जरांगे पाटील सांगतायत की हे विराट अशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कशातच लोक बसणार नाहीत, आम्ही कामधंदे सगळे उरकून घेऊन नंतर या उपोषणाला, या आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं जरांगे पाटील बोलतायत. आता नव्यानं जरांगे पाटलांनी केलेल्या या आंदोलनाची धग सरकारपर्यंत किती पोहोचेल? मराठा बांधवांचा जो प्रलंबित असणारा प्रश्न आहे मराठा आरक्षणासंदर्भात, ही मराठा बांधवांची मागणी पूर्ण होईल का? किंवा मग येत्या काळामध्ये जरांगे फॅक्टर तितका महत्वाचा ठरेल का? मंडळी, या सगळ्या संदर्भानं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका.